नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी शिवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे कोकणामध्ये. मी आहे, माझा मित्र मंजित आहे माझ्याबरोबर. सध्या त्याने कॅमेरा पकडला आहे, तो नंतर दिसेलच तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी काय आज प्रॉपर रोड वगैरे काही कवर करणार नाही आहे. आता आपण आहोत खोपोली पाली रोडला. आता पोचतो आहे आपण पालीच्या गणपतीच्या जवळ. पण CNG गाडी घेऊन चाललो आहे आज मी. त्यामुळे मी आतून नाही जाणार आहे, निजामपूर मार्गे नाही जात आहे. मी जाणार आहे वाकण मार्गे, कारण तिकडून पुढे गेल्यानंतर इंदापूरला मला CNG भरायचे. इंदापूरला जो मुंबई गोवा हायवेला CNG पंप आहे, तिकडे CNG भरून मग मी मंडणगडला जाणार आहे, तिकडून दापोलीला जाणार आहे. तर हा पूर्ण आमचा प्रवास मी ह्या व्हिडिओमध्ये कवर करायचा प्रयत्न करेल. चांगली चांगली दृश्य, आम्ही काय फिरलो, काय मजा केली, हे सगळं कवर करणार आहे. कुठे थांबलो एकदम डिटेलमध्ये नसेल, एक ट्रॅव्हल लॉग असेल, नॉर्मल ट्रॅव्हल लॉग. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला एन्जॉय करूया ह्या ब्लॉगला. तर आपल्याकडे जी डिझायर आहे ही 2010चा मॉडेल आहे, जी ओल्ड शेप आहे, याची मोठी डिक्कीवाली. आणि CNG आहे, सिक्वेन्शियल किट लागलं आहे, ॲव्हरेज चांगला आहे. आणि ह्या डिझायरला CNG किटमध्ये ना परफॉर्मन्स चांगला भेटतो, म्हणजे तुम्हाला वाटणार नाही गाडी CNGमध्ये चालले. तर आता आपण घेतलेला आहे हा वाकणचा रूट. पालीचा गणपती जस्ट आपण आता क्रॉस केला, तर आता वाकणला बाहेर निघू. हा रस्ता चांगला आहे. आणि मग तिकडून गोवा हायवे कसं आहे ते थोडंफार सांगेल मी तुम्हाला. जास्त डिटेलमध्ये नाही एक्सप्लेन करू शकणार, थोडंफार तुम्हाला सांगेल कशी कंडिशन आहे, कुठपर्यंत खराब वगैरे आहे तो. त्याच्यानंतर मग आपण फिरणार आहोत दापोली. आणि हा बघा, हा माझ्याबरोबर आहे मंजित. पुन्हा एकदा आम्ही दोघंच निघालो आज. तर ही जर्नी आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हीही आमच्याबरोबर एन्जॉय करा. खाल्लं म्हणजे सकाळी सकाळी झुणका भाकर खाऊन निघालो आम्ही. मस्त पोटभर नाश्ता केलाय. म्हणजे सकाळचा ब्रेकफास्टच एकदम हेवी असला ना की मग टेन्शन नाही. कारण मी चाललो एका कामासाठी, तर कामं उरकता दुपार होणार आहे. तर जेवायला पण टाईम भेटणार नाही, पण गरज वाटत नाही आहे जेवणाची. कारण असं पोटभर म्हणजे गळ्यापर्यंत येईपर्यंत खाल्लंय. मंजितने तर भाकरी, एक कोरभर भाकरी सोडले त्याने. त्याला तर तेवढं पण नाही गेले. सीट बेल्ट कुठे आहे तुझा? सीट बेल्ट घाल. आताच आम्ही निघालो, सीट बेल्ट घाल. ट्रॅफिक नियम फॉलो करा, काही जरी झालं तरी. आता माझं लक्ष गेलं ड्रायव्हिंग करत होतं तेव्हा. तर आता ऑलमोस्ट डिसेंबर एंड होत आलाय. क्रिसमसच्या सुट्ट्या चालू होतील लोकांना 25 तारखेपासून. आणि आज तारीख आहे 20 तारखेला आपण निघालोय. जी हिरवळ होती पावसाची ती हळूहळू आता कमी होत चालले. आता तुम्ही पाहू शकता. पण अजूनही हा रस्ता एवढा सिनिक आहे ना, अजूनही म्हणजे मुंबई गोवा हायवेनी येणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि हा आतल्या रस्त्याने येणं हा वेगळा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला इथे हे पूर्ण जंगल, त्याच्यानंतर हा सिंगल लेन हायवे आणि नद्या वगैरे हे एक्सपिरियन्स करायला भेटतात. तर आता आपण थोड्याच वेळात वाकणला बाहेर पडणार आहोत. बघा, आपल्या डावीकडे नदी आहे. आता आपण वाकणला पोहोचतोय. तो आहे मुंबई गोवा हायवेचा ब्रिज. आणि नदीला पाणी बघा किती आहे अजूनही. सुंदर दृश्य. कोकणामध्ये फिरण्याची मजा हीच. तुम्हाला निसर्ग एन्जॉय करायचा आहे तर कोकण. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. तर आता आपण वाकणला पोचलेलो आहोत. आपण प्रवास सुरू केलेला सकाळी 6:30च्या नंतर मुंबईवरून, म्हणजे मुलुंडवरून. आणि आता 9:45 झालेत. त्याच्यामध्ये अर्धा तास आमचा ब्रेकफास्ट हॉल्ट झाला. तर आपण आता वाकणला पोचलोय. आणि बघा, मुंबई गोवा हायवेचा जो प्रकार आहे घाणेरडा, तो आता आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटतो. म्हणजे आतून एकदम सुसाट आलो, छान रस्ता होता. आणि आता हे बघा, आ जाइए दिखा देतो. म्हणजे आता यांचे किती व्हिडिओ टाकायचे तेवढे कमी आहेत. आणि हा रस्ता असाच आहे. कुठपर्यंत आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आता खराब रस्ता आपल्याला चालू झाला आहे. बघा काय अवस्था आहे या मुंबई गोवा हायवेची. तिकडे लेफ्ट साईडला काम चालू आहे आणि इकडे पूर्ण खराब अवस्था आहे. आता फोडून सिमेंट पॅच चालू होतोय. लेट्स सी कुठपर्यंत आता चांगला रस्ता भेटतोय तो. अजून आत्ताच जस्ट आपण वाकणच सोडले, जास्त पुढे आलेलो नाही. यावर वाकणचा नदीवरचा ब्रिज जस्ट क्रॉस केला आपण. लेफ्ट साईडला पण सिमेंट पॅचचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत कोलाडला.
आणि इथपर्यंत येण्यासाठी जो रस्ता आहे हा मध्ये मध्ये सिमेंट पॅच आहे, मध्ये मध्ये खराब आहे, मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत आणि मध्ये मध्ये सिमेंट पॅच बनवलेला खराब आहे. म्हणजे ऑलरेडी जे रस्ते बनवलेले तेही मध्ये मध्ये खराब झालेले आहेत. आणि कोलाडला हा असाच सिंगल रस्ता आहे. म्हणजे ह्याला थोडा वाईड गेलेला, पण जसा आहे तसा आहे अजून. बाकी काय इकडे ब्रिज येणार आहे, काय होणार आहे हे अजून माहीत नाही, त्याची कल्पना नाही. तर आता इथून आपण पुढे जाऊ. माझ्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. आज मंडणगडला जायचं होतं, तर मला वाटतं आज पहिलं दापोलीला जायला लागेल आणि उद्या मंडणगडला आम्ही येऊ. तर चला बघूया कसं होतंय. जसं पण होईल, जसं पण फिरतोय, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. मर्सिडीजचा ट्रक, वा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत इंदापूरला. इंदापूरला पोहोचता पोहोचता आपल्याला वाजले 10:25 आणि आता ह्याच्या पुढे आपल्याला भेटेल CNG पंप. तर इथपर्यंत यासाठी सिमेंट पॅच बऱ्यापैकी बनवला आहे मागे, पण मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत. इंदापूरचा CNG पंप आपल्याला आलेला आहे, हा बघा. तर आता इकडे लाईनमध्ये उभं राहायचं आहे. आता वीकडे आहे तरी त्यामुळे एवढी कमी गर्दी आहे. तुम्ही वेकेशन वगैरे टाईमला आले ना तर इकडे जबरदस्त अशी गर्दी असते. 10:30 वाजलेत. आपण CNG पंपावर थांबलेलो आहोत. साहेबांना झोप आले तर झोपतोय. आता तो बोलला अर्धा तास झोपतोय, झोपू द्या. कारण त्याची पण रात्रभर झोप पूर्ण झाली नाही, माझी पण नव्हती झाली, पण मला झोप नाही येत आहे सध्या. तर आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला इकडे CNG भरण्यासाठी. 11:05 झालेत. अजून आपण CNGच्या लाईनमध्येच आहोत. कदाचित CNG संपलेला आहे, यांचं भरत होते. 35 मिनटं वेटिंगवर आहोत. एवढी कमी लाईन असून पण सीझनच्या वेळी काय अवस्था होईल. म्हणजे तुमच्याकडे इनफ टाईम असेल तर CNG गाडी ठीक आहे, नाहीतर घाई गडबडीमध्ये CNG गाडी प्रॅक्टिकल नाही. अदरवाईज पेट्रोलमध्ये चालवा किंवा मग डिझेल गाडी घेऊन बाहेर निघा. तर आता आपला CNG झालेला आहे फुल. आता आपण चाललो आहे टुवर्ड्स माणगाव. इथून रस्ता चांगला आहे. जर तुम्हाला CNG भरायचा नसेल ना तरी तुम्ही ह्या रस्त्याने येऊ शकता, नाहीतर दुसरा पर्यायी मार्ग आहे निजामपूर मार्गे, जो पालीच्या गणपतीच्या इथून बाहेर पडतो. निजामपूरवरून तुम्हाला माणगावला बाहेर काढतो. तो एक रस्ता, तो पण चांगला आहे रस्ता. पण हा पण काही एवढा वाईट नाही आहे. पुढे तुम्हाला सिमेंट पॅच आहे, तर हा पण तुम्ही घेऊ शकता, कंटिन्यू करू शकता हा पण रस्ता. आणि आता मी पोलादपूरला जातो आहे पहिला. पोलादपूरवरून मग दापोलीला जाणार आहे. म्हणजे चेक झोप पूर्ण झाले. आम्हाला CNG भरायला खूप टाईम गेला. ऑलमोस्ट आमची 40 मिनटं गेलीत. पण आता पैसे वाचवायचेत तर काही ना काही सॅक्रिफाईस करायला लागेल. ती गत आहे. तर आता चला भेटूया आपण कुठेतरी पुढच्या ठिकाणी. तर आता आपण महाडच्या जवळ पोचत आहोत आणि सुसाट असा सिमेंट पॅच सुरू झालेला आहे. तर मी वाकणवरून बाहेर पडलो. तिथून इथपर्यंत एवढा काय रस्ता वाईट नव्हता, ठीक होता रस्ता. म्हणजे वाकणवरून तो घाणेरडा पॅच एक लागलेला. आणि इथे पुढे डावीकडे लेण्या आहेत, वरती बौद्धकालीन लेण्या आहेत. तर कधी तुम्ही तिकडे व्हिजिट केले की नाही, नसेल केलं तर नक्की करा, बघण्यासारख्या आहेत त्या. आपण आता तिकडून पास झालो की मी तुम्हाला दाखवतो. तर मी ज्या तुम्हाला लेण्या मगाशी सांगत होतो तर ह्या लेण्या आहेत त्या. इथे मी खूप वर्षापूर्वी गेलेलो, पण खरंच खूप सुंदर आहेत, बघण्यासारख्या आहेत. महाड शहर चालू व्हायच्या आधी तुम्हाला डावीकडे लागतात या लेण्या. म्हणजेच रायगडचा जो लेफ्ट येतो डायव्हर्जन, त्याच्या पहिल्या हे लागतात. आणि चांगला टुरिस्ट स्पॉट आहे. तर इकडे कधी आले तर नक्की व्हिजिट करा, तुमच्याकडे स्पेअर टाईम असेल तर. आणि हा जो कट आहे हा तुम्हाला घेऊन जातो रायगड किल्ल्याकडे आणि महाड सिटीकडे. महाड सिटीमध्ये तुम्हाला जायचं आतमध्ये, तर तुम्हाला हा कट घ्यायला लागेल. कारण हा फ्लायओव्हर खूप मोठा बनवला आहे. ह्याला पण आहे फोडून कट, पण हा कंटिन्यू होतो पुढपर्यंत. हा पूर्ण तुम्हाला महाड शहर क्रॉस करून बाहेर काढतो. आणि जे आपल्याला उजवीकडे दिसतंय हे आहे महाड शहर. महाडचं एकच प्रॉब्लेम असतो पावसामध्ये की हा फ्लड एरिया आहे पूर्ण. त्यामुळे जर मोठा पाऊस पडला किंवा पुराची परिस्थिती झाली, इकडे खूप बिकट अशी अवस्था होते लोकांची. आणि पुराचं पाणी जबरदस्त, म्हणजे पहिल्या माळ्यापर्यंत जातं. एवढी बेकार अवस्था असते महाडमध्ये. तर फायनली आपण आलेलो आहोत माझ्या फेवरेट जागी, माझं गाव पोलादपूर. पोलादपूर हे मुंबईपासून अराऊंड 180 ते 190 किलोमीटर आहे.
तुम्ही सरळ सरळ आले वाया मुंबई गोवा हायवे म्हणजे पेन वडखळ मार्गे तर 180 किलोमीटर आहे. आणि पोलादपूर हे खूप सुंदर आहे, निसर्गरम्य आहे. कशिडी घाटाच्या पहिलं आपल्याला पोलादपूर लागतं. पोलादपूरला फिरण्यासारखी भरपूर क्षेत्र आहेत. प्लस हे बघा, ही जी डावीकडे दिसते ही आहे सावित्री नदी, जी पोलादपूरला लाभलेली आहे. ही महाबळेश्वरवरून उगम पावते. आणि पोलादपूर हे जंक्शन आहे. इथून तुम्ही जर ह्या हायवेने येत आहे ओल्ड गोवा हायवेने तर पोलादपूर मार्गे तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता. प्रतापगड तुम्हाला पहिला लागतो, नंतर तुम्हाला पाचगणी लागतं. आणि पोलादपूरला झुलता पूल होता तो म्हणजे त्याचा दुःखद अंत झाला, जो महापूर आलेला, मोठा पाऊस आलेला. तसंच पोलादपूरला कुडपण म्हणून एक गाव आहे, तिकडे भीमाची काठी म्हणून एक डोंगर आहे, तो पण फेमस आहे. पोलादपूरबद्दल तुम्ही सर्च केलं ना गुगलला तर तुम्हाला भरपूर माहिती भेटू शकते. आणि माझं फेवरेट ठिकाण आहे, म्हणजे मी तर भरपूर वेळा येतो पोलादपूरला. तर आता इकडे पोलादपूरला एक काम आहे आपल्याला, ते काम पटवून आपण मग इथून पुढे टुवर्ड्स दापोली निघणार आहोत. आणि ऑन द वे आपण खेडला थांबू जाता जाता, तर सगळ्या गोष्टी कव्हर करेल. आता सध्या हा निसर्ग बघा किती सुंदर आहे, म्हणजे इकडे आलं ना की इकडची वाईब ही वेगळी असते. इकडची शांतता ही अप्रतिम आहे, म्हणजे इथे कायमचं राहायचं मन करतं, पण ते सध्या तरी शक्य नाही आहे. तर बघा आपलं सुंदर पोलादपूर. तर आता आपण आहोत पोलादपूरला. पोलादपूरचं काम झालेलं आहे माझं. आणि समोर आहे तो कशेडी घाट, इथून स्टार्ट होतो. पोलादपूर शहर आपण मागे सोडलं आहे. आणि हा जो राईट जातो ना, हा एक शॉर्टकट आहे दापोलीला जाण्यासाठी. तर आपण दापोलीला चाललो आहे, पण मी शॉर्टकट नाही घेते कारण मला CNG भरायचं आहे परत. तर आपण जाणार आहोत कशेडी मार्गे. आणि आय थिंक टनल सध्या बंद आहे, त्यामुळे आपल्याला ओल्ड कशेडी घाटच घ्यायला लागणार आहे. आता आपण आहोत कशेडी घाटामध्ये आणि आपल्या उजव्या दिशेला वरती आहे श्री स्वामी समर्थांचा मठ, कशेडी मठ. खूप छान आहे, त्याचा पण ब्लॉग आहे माझा. आणि हा आहे कशेडी घाट. तर टोटल घाट हा अराऊंड 17 ते 18 किलोमीटरचा घाट आहे. आता आपण अर्धा सेक्शन क्रॉस केलं, म्हणजे रायगड जिल्ह्यातून आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. आणि आता पूर्ण उतरण आहे, पण अजूनही सिंगल लेन आहे, त्यात खराब पण आहे रस्ता थोडाफार. तर इथे फक्त जोपर्यंत टनल सुरू नाही होत तोपर्यंत गाडी चालवताना थोडी सावकाश चालवायला लागते, खास करून रात्री. तर हॅपी पंजाबी ढाबा आपण जेव्हा क्रॉस करतो, आता आपण खेडला आहोत, म्हणजे ऑन द वे खेड भरणा नाक्याला आहोत. तर उजवीकडे अशोका CNG पंप आहे, त्याच्यासाठी पुढून युटर्न आहे. पुढे इंडियन ऑइलचा पंप आहे, तिथून युटर्न घ्यायला लागतो. तर आता आपण पुढून जाऊन युटर्न घेऊन परत CNG फुल करणार आहोत. 2 पॉईंट आहे CNG, पण CNGवर गाडी चालवायची कारण आतमध्ये दापोली वगैरे सगळं फिरायचं आहे. तर मला CNG इथे फुल करूनच आतल्या साईडला जायला लागणार आहे. अदरवाईज मग पेट्रोलवर गाडी चालवायला लागेल, जे महाग पडणार, जे महाग पडेल मला. तर आता आपण जाऊया परत युटर्न मारून. आणि एक स्पीड कॅमेरावाली गाडी उभी असते इकडे RTO पोलिसांची. तर ह्या पॅचला म्हणजे कशेडी घाट उतरल्यानंतर गाडी 80 km/hच्या वरती तेवढी पळवू नका. बाकी सगळे हायवे खराब आहेत, तिकडे त्यांना फरक पडत नाही गव्हर्नमेंटला की आपण किती स्लो येतोय. आणि जिकडे रोड चांगले बनवलेत तिकडे 2000 रुपये फाईन मारायला स्पीड कॅमेरे बसवून ठेवलेत. हे बरं आहे, म्हणजे आम्ही तेवढं डिस्टन्स पण कव्हर नाही करायचं का. तर हा बघा, हा आहे अशोका CNG पंप. तुम्हाला त्या साईडला ऑपोजिट साईडला दिसेल हॅपी पंजाबी ढाबा. तर इथे CNG भरून तुम्ही फिरू शकता दापोली वगैरे बिंदास. मग परत येताना तुम्ही इथे CNG फिल करून परत रिटर्न जाऊ शकता. तर आता आपण अशोका CNG वरून CNG फुल केलाय. दापोली ST स्टँडच्या इथे पण CNG पंप आहे, मला नव्हतं माहिती, सॉरी. तर आहे तिकडे पंप CNG पंप, तिकडे पण हवा
तिकडे पण तुम्ही CNG भरू शकता. आणि आता आपण चालू आहे तिकडे. ॲक्च्युली होतंय काय, भूक लागली आता परत, त्यामुळे हे पप होत आहे. तर आता आपण जाऊ दापोलीकडे आणि काम लवकर पटलं तर आपण बीच साईड पण जाणार आहोत आणि बीच पण एन्जॉय करणार आहोत. 7 तास झाले, सकाळी 6:30ला निघालो आहे. आता बघा टाईम झाला आहे 1:45. आता ह्याच्यातले 2 ते 2.5 तास आमचे म्हणजे नाश्ता, CNG हॉल्ट ह्याच्यामध्येच गेलेत. पण CNG पण फुल करत चालू आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही, बिंदास फिरू शकतो. तर आता कुठेतरी थांबू. 7 तास झाले ड्राईव्ह करतोय, 5 तास ड्राईव्ह करतोय. बाकीचे 2 तास आपले टाइमपासमध्ये गेलेत. झुणका भाकरी, CNGचे हॉल्ट वगैरे ह्याच्यामध्ये गेलेत. तर आता मी बोलत राहिलो तर खूप काय बोलायला, तर आता मी बोलत नाही. आता कुठे थांबलो की आपण तिकडे भेटू. और इसको देखो, आप बोल रहे ना बेल्ट पहना है इसने खुद ने. अरे सॉरी, आता निघालोय पंपावर ड्रायव्हर, त्यामुळे मी बेल्ट विसरलोय. निर्लज्ज ड्रायव्हर बघा, निर्लज्ज. 100% आताच निघालेलो पंपावरून. सॉरी फॉर दॅट. ट्रॅफिक नियमांचे पालन करा, फॉलो ट्रॅफिक रूल्स एव्हरी टाइम. आणि मी नेहमी फॉलो करतो. तर मंजितला आता चान्स भेटलाय माझी मजा घ्यायची, तर त्याने घेतलेली आहे. तर तो काय बोलला ते कळलं ना तुम्हाला. तर आता आपण आहोत खेडच्या जगबुडी नदीवर. हा जगबुडी नदीचा पूल आहे आणि ह्या नदीमध्ये भयंकर अशा आणि खूप अशा मगरी आहेत ज्या पाहायला भेटतात. त्याचा ब्लॉग पण आहे माझा. मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा पण मंजित होता माझ्याबरोबर. आम्ही रील पण बनवली होती. रील पण बनवलेली आम्हाला तिकडे मगरी बरोबर हगरी पण दिसलेल्या. तर आता आपण चाललोय दापोलीच्या दिशेला. आतून चाललोय खेडमधून. आपण पुढून आलो खेड रेल्वे स्टेशनच्या इथून. तर आता आपण फिरत आहोत कोकणामध्ये. फिरता फिरता आपण एका जागेवर आलो आहे. हे बघा, आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे. समोर व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. आणि समोर सूर्यास्त होतो आहे. आभाळ एकदम सोनेरी झालं आहे. शांतता जबरदस्त आहे इकडे. तर मी आलेलो इकडे एका कामासाठी आणि ते काम आपलं आता झालेलं आहे. आणि आता आपण इकडून निघतो आहे. प्लॅन होता दापोली बीचच्या जवळ जायचा, पण आता जाता संध्याकाळ होईल. तर आपण आता एका बंगलोमध्ये जाऊन थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी उठून आपण बीच एन्जॉय करणार आहोत. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण परत निघालेलो आहोत आणि ऑन द वे ना आपल्याला आता गाव लागणार आहे. घरं एवढी सुंदर आहेत ना, म्हणजे प्रॉपर कोकणातला जो फील असतो तो इकडे आल्यावर तुम्हाला भेटतोच. बट ऑब्वियसली कोकणात आलं की कोकणातला फील तर भेटणारच ना. हे बघा कशी जांभ्या दगडामध्ये, हा तर वाडा आहे वाटतं. हो, हा वाडा आहे गुरांचा. सगळ्या जांभ्या दगडामध्ये बांधलेले आहेत घरं इकडे. आणि आजकाल हाच ट्रेंड चालला आहे कोकणामध्ये, जांभ्या दगडामध्येच लोक घरं बांधतात. हा बघा, हा गाव आहे, मस्त गाव आहे ना. पण एक गोष्ट मी नोटीस केली की प्रत्येक गावामध्ये माणसं खूप कमी आहेत. भरपूर घरांना तर कुलूप लागलेलं आहे.
जास्त करून जी म्हातारी माणसं आहेत तीच आहेत घरी. ऑन द वे आम्ही चांगले चांगले बंगलो पण बघितलेत येताना, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मंदिर बघा किती सुंदर आहे छोटंसं. ह्या गावाचं मला एक आवडलं की ह्या गावामध्ये पूर्ण गाव हा रोडनी तुम्ही फिरू शकता. म्हणजे रोड दिलेला आहे तिकडे बघा, बांबू वगैरे कापून. आता कसं बांबू विकले जातात ना, तर लोक बांबूची शेती पण करतात किंवा बांबू उगलेले असतील ते कापून त्यांना विकतात, त्याच्यामधून त्यांना उत्पन्न भेटतं. हे बघा केवढी मोठी मोठी घरं बांधलीत. आणि माझी सगळ्यात आवडती शाळा म्हणजे ही गावची शाळा, प्राथमिक शाळा. अजून पण ह्या शाळा गावचाच फील देतात आपल्याला. म्हणजे प्रॉपर एक गावची शाळा कशी असायला पाहिजे तशी शाळा वाटते ही. गेलं का? इकडे भातांची शेती होत असेल. हा किती सुंदर घरं आहेत सगळीकडे, मस्त. आणि मॅक्सिमम ह्या गावामध्ये मी जी पण घरं बघितली ही सगळीच आंब्या दगडामधली आहेत. गावाकडची लाईफ, एक साधं आयुष्य. शाळेतून दमायला होत असेल ना रे? रोजचा आहे. हा रस्ता पहिल्यापासूनच खराब आहे का? हा. मुलांची शाळा सुटले, गावची मुलं, आणि इकडे चढ असल्यामुळे सगळे धक्का मारत घेऊन चाललेत. खुश झाले सगळे. गावची लाईफ अशीच आहे ना, साधी सोपी मजा. काय जास्त टेन्शन नाही, काय नाही, जास्त पैसे कमवायचे नाहीत, जास्त खर्च नाही. तर गावाकडचं आयुष्य एवढंच साधं आहे. पण खरंच हे रस्ते व्हायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येक गावोगावी जरा चांगले रस्ते व्हायला पाहिजेत. कारण रस्ते असले की सुधारणा ही लवकर होते. म्हणजे रस्ते आहेत तर विकास आहे. तर ह्या गावचा रस्ता थोडा खराब आहे, पुढपर्यंतच खराब आहे, त्याच्या पुढे नाही आहे. पण मला वाटतं ह्याचं पण काम लवकर चालू होईल. खडी टाकायचं काम चालू झालेलं मगाशी आम्ही येताना पाहिलंय. तर आता आपण चाललेलो आहोत कोकण ट्रेल्स म्हणून एक बंगलो प्रोजेक्ट आहे, तिकडे जाणार आहोत. तिकडे रात्री स्टे करणार आहोत. आता अजून किती किलोमीटर राहिले? हां, 19 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे. आणि ऑलरेडी संध्याकाळचे 6 वाजलेले. थोडा अंधार होईल आपल्याला पोचता. तर कोकण ट्रेल्सच्या बंगलोजला पोचून मी आजच्या दिवसाचा ब्लॉग एंड करेल, आपला ट्रॅव्हल ब्लॉग. आणि मग उद्या सकाळी आपण भेटू. उद्या सकाळची जी दृश्य आहेत, आम्ही बीच साईडला जाणार आहोत, हे सगळं मी उद्या कव्हर करेल. GPS आपल्याला घेऊन चाललाय लोकेशनला. आणि आपण आता फुल जंगलामधून चाललोय, काहीच नाही आजूबाजूला. मी मंजित आणि आपली गाडी, बस. पूर्ण जंगल आहे हे. अशा वेळी जर फॅमिली बरोबर असलो ना तर अजून भीती वाटते. आता तरी मित्र आहे बरोबर, त्यामुळे एवढं काही वाटत नाहीये. तर आता या जंगलाच्या वाटेतून आम्हाला हा रस्ता कुठे काढतोय काय माहिती.
युटर्न आहे फुल. ऊपर. थोडी घरं दिसली की बरं वाटतंय जीवाला. नाहीतर काय फुल घनदाट जंगल आहे समोर. हे बघा एकटी दुकटी घरं आहेत ती पण सगळी बंद आहेत. एक काम कर. नहीं अभी पीछे नहीं घूम सकते पागल. पीछे मत घूम. जान दे सीधे थोड़ा मतलब फटाफट ले मतलब ऐसा. तर आज पूर्ण 299 म्हणजे ऑलमोस्ट 300 किलोमीटरचा प्रवास केलाय आपण. आणि आता इकडे जरा भरकटलोय. आपल्याला जिकडे जायचंय ते लोकेशन भेटत नाहीये. फोन करून विचारतोय आपण. तर फायनली आपल्याला आपलं लोकेशन डेस्टिनेशन हे भेटलेलं आहे. कोकण ट्रेल्स प्रॉपर्टीज म्हणून दापोलीला बंगलो आणि प्लॉटिंग प्रोजेक्ट्स आहेत तिकडे प्लॉटिंगचे. तर आता आपण पोहोचू तिकडे स्टे करू. तर हे बघा आपण पोहोचलेलो आहोत प्रॉपर्टीला. लॅविश अशी प्रॉपर्टी बनवलेली आहे कोकण ट्रेल्स आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे. 55 एकर्समध्ये पसरलेली प्रॉपर्टी आहे ही. तर आता आपण पोचलेलो आहोत साईटला. आजूबाजूला तुम्हाला दिसत नसतील कदाचित, सगळीकडे बंगलोज आहेत. वरती ऑफिस आहे साईटचं आणि हे सगळं पसरलेले आहेत असे बंगलो स्कीम. तर इकडे तुम्ही NA प्लॉट विकत घेऊ शकता आणि त्याच्यानंतर असे तुम्हाला बंगलोज बांधून भेटतील. मिनिमम 700 स्क्वेअर फूटपासून बंगलो चालू होतात आणि सुंदर असं तुम्हाला बाजूला कंपाऊंड वगैरे एकदम जबरदस्त आहे. रात्री एवढं सुंदर दिसतं आहे. आता दिवसाच्या टायमाला छान असेल. कवर करेलच मी उद्या नक्की. तर आता आपल्याला ते बंगल्याची चावी आणायला गेलेत वरती, ते घेऊन येतील. मग आपण कोणत्या बंगल्यात थांबायचं ते बघू. आणि मग आता इथून आता टास्क ही आहे की इथून आता जेवण आणायला कुठेतरी जायला लागेल आम्हाला. कारण अजून काय हे सगळं फुल फ्लेज चालू नाही झालं आहे. तिकडे जेवण नाही आहे. तर आता आपण पोचलेलो आहोत हा बंगल्याच्या इथे. हा बघा म्हणजे एकदम प्रॉपर कोकणी स्टाईल घर कसं असतं तसं घर आहे. नाव पण बघा काय सुंदर आहे, स्वप्नपूर्ती. इकडे आपण सामान डंप केलं आहे. आता सामान वगैरे ठेवलं आहे. उद्या तर मी व्यवस्थित कवर करणारच आहे सगळं डे टाईमला सगळी प्रॉपर्टी. तर आता तुम्हाला दाखवतो. टाकी खाली होती ती भरत लावले. विहिरीचं पाणी आहे इकडे आणि आतमध्ये बेडरूम वगैरे आहे, बाथरूम आहे. हे सगळं आता उद्या बघूया. तर चला आता आपण चाललो आहे जेवण आणायला. कारण इकडे आता हॉटेल्स बंद होतील. इकडून 3-4 किलोमीटर लांब जाऊन जेवण घेऊन यायचे. जेवण शोधतोय, कुठे जेवण भेटत नाही. मागे एक चायनीज रेस्टॉरंट होतं छोटंसं. आता परत फिरून तिकडेच जायला लागणार आहे आणि तिकडून काहीतरी घेऊया आता आणि मग जाऊन जेवायचं आहे, निवांत झोपायचं आहे. मग आता बंगलोवर पोचलो की त्याच्यानंतर आजच्या दिवसाचा हा व्लॉग आपण समाप्त करूया. तर आता आपण इकडून चायनीज घेणार आहोत पार्सल आणि चायनीज घेऊन आपण जाणार आहोत बंगलोवर. तर फायनली आता भरपूर हॉटेल शोधल्यानंतर आपल्याला शेवटी चायनीजच घ्यायला लागलं. पण आय थिंक चांगलं आहे चायनीज. अजून काय ओपन नाही केलं. आपण परत पार्सल घेऊन बंगल्यामध्ये आलेलो आहोत आणि मगाशी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवला नाही. तर अशा प्रकारे आहे बघा. इकडे सोफा सेट वगैरे ठेवलेले आहेत. समोर असं व्हाईट वॉश वॉलमध्ये जांभ्या दगडाचं तुम्हाला TV बॅकग्राऊंड वगैरे आहे. हा प्रशस्त असा हॉल आहे. वॉशिंग मशीन, फ्रीज, किचन वगैरे सगळं आहे इकडे. तुम्हाला मिनरल RO वॉटरचा हे आहे, प्युरिफायर आहे. पाणी इकडे महत्त्वाचं म्हणजे बोरवेलचं नाही, विहिरीचं पाणी आहे. म्हणजे ह्या प्रॉपर्टीला एवढं पाणी आहे. आतमध्ये छान स्पेशियस असा बेडरूम आहे. वरती पहा तुम्ही कौलं आहे ती सगळी. बेड आहे एक किंग साईज आणि एक वॉर्डरोब विथ फुल साईज मिरर. छान आहे. मला पर्सनली खूप आवडली प्रॉपर्टी. कारण मी अजून फोटोज बघितलेले. आणि इकडे बघा हा पूर्ण पार्किंग एरिया. आपली गाडी तिकडे उभी आहे पुढे. हा पूर्ण पार्किंग एरिया प्लस याला डेव्हलप करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्याला डेव्हलप करणार आहेत. प्रत्येक गोष्टीची क्वालिटी वगैरे खूप छान आहे. म्हणजे स्विचेस वगैरे एकदम छान क्वालिटीचे आहेत. इकडे तुम्हाला ट्रॉली वगैरे सगळं आहे. त्याच्यात भांडी पण आहे.
बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला मी एकदा. सेफ्टी डोअर आहे इथे, अशा प्रकारे मजबूत वुडन डोअर आहे आतमध्ये यायला. इकडे तुम्हाला बॅल्कनी आहे आणि इकडे बघा इथे सिटिंग आहे. छान आहे खरंच. बाहेर डीम लाईट लावल्यात तुम्हाला. चला आता जाऊया. तर आजचा आमचा दिवस हा मोर दॅन 300 किलोमीटर्सच्या प्रवासाचा होता. कामं पण होती, कामं सगळी संपूर्ण आपण आलेलो आहोत आता इथे. हा आजचा आपला स्टे आहे. आजचा पूर्ण दिवस मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला ह्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. काही सुधारणा हवी असेल किंवा काही गोष्टी आवडल्या असतील तर नक्की कमेंट करा खाली. तुमचं प्रेम आणि सपोर्ट हे भेटायलाच हवं, त्याच्याशिवाय काही मजाच येणार नाही व्हिडिओ बनवायला. तर आता भेटूया आपण उद्या. आता आपण जेवून झोपणार आहोत, तर उद्या मी भेटतो तुम्हाला आणि उद्याचा दिवस आपण कसं स्पेंड करतो आहे ते सगळं दाखवणार आहोत. उद्या आपण बीच साईड जाणार आहोत, तर जाऊ नका कुठे, स्टे ट्यून. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. गुड नाईट.